जय कृष्ण। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, येथे नांदतो ज्ञानरागासी पात्र, तया गीता महापुण्य राशी, नमस्कार माझा त्या सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रामकृष्ण हरी। तर माझ्या सर्व लाईव्ह प्रवचन ऐकणाऱ्या सद्भक्तांच्या प्रती सादर प्रणाम करून आजच्या या प्रवचन सेवेला प्रारंभ करण्याच्या पूर्वी, सध्याची परिस्थिती ही अतिशय गंभीर अशी परिस्थिती असल्या कारणाने साईनाथ लंगडे सारख्या हरिभक्तीपरायण नवतरुण अशा युवकांच्या या सक्रिय चळवळीमुळं सर्वसामान्यांपर्यंत ह्या भक्तीची गंगा पोहोचवण्याचं जे कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे, मुळात हे त्यांचं कार्य अतिशय अवर्णनीय आणि कौतुकास्पद असं आहे की या समाजाला सदोदित अशा प्रकारच्या संतांच्या अमृतांचा उपदेश पोहोचवला पाहिजे या हेतूने प्रेरित होऊन हरिभक्तीपरायण साईनाथ महाराज लंगडे यांच्या परिश्रमातून, प्रयत्नातून संत विचारधारा या फेसबुक पेजच्या माध्यमातून मी आज आपल्यासमोर प्रवचनरूपी सेवा सादर करण्यासाठी आलेलो आहे। हा माझ्यासाठी एक अलभ्य हा लाभ आहे। नुकत्याच 5:45 वाजता साईनाथ महाराजांचा मला फोन आला, म्हटले महाराज की नियोजित असणारे जे काही वक्ते आहेत ते आज उपलब्ध होत नाहीत, तर कृपया आपण आम्हाला सेवेची संधी द्यावी किंवा सेवा करावी, आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे। यथामत यथावकाश ज्या पद्धतीनं काय निरूपण करण्याचा मी प्रयत्न करेन तो आपण सर्वांनी गोड मानून घ्यावा। पुनश्च बार सर्व लाईव्ह आलेल्या माझ्या श्रोत्यांना जय रामकृष्ण हरी, आणि प्रवचनाला सुरुवात करतो आहे। आता प्रवचन करत असताना कुठल्या तरी विषयावरती आपण बोललं पाहिजे, आणि तो विषय असा दिलेला आहे की शरीर आणि आत्मा यांचा सहसंबंध। तर शरीर आणि आत्म्याचा सहसंबंध सांगत असताना शरीर हे ईश्वराच्या प्राप्तीचं अतिशय महत्त्वाचं एक साधन आहे। ईश्वराची प्राप्ती करून घेत असताना जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला क्रिया कराव्या लागणाऱ्या आहेत, त्या क्रिया करण्याच्यासाठी आम्हाला जे शरीर प्राप्त झालेलं आहे, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मनबुद्धी, चित्त आणि अहंकार, त्या पंचमहाभूतांपासून बनलेल्या शरीराच्या माध्यमातून, वेगवेगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून आम्ही ईश्वराची भक्ती, भगवंताची प्रार्थना करून आमच्या जीवनाचं कृतकल्याण करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। तुमचं आमचं भाग्य आहे की तुम्हाला आम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे, पण प्राप्त झालेल्या नरदेहाचं आणखी एक विशेषत्व जर काय असेल तर तो या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र भूमीमध्ये आम्ही तुम्ही जन्माला आलो, कारण संतांची भूमी आहे, वारकऱ्यांची भूमी आहे,
म्हणून या महाराष्ट्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, खऱ्या अर्थाने तुमचं आणि आमचं महत्भाग्य आहे. भरतखंड नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती असं म्हटलं जातं. मग अशा या भारत देशामध्ये तुम्ही आणि आम्ही जन्माला आलो, तुम्हाला आम्हाला नरदेह प्राप्त झाला, हे विशेष अतिशय महत्त्वाचा लाभ झाला. तुम्हाला आम्हाला लाभलेला हा मानवी देह आणि आत्मा याचा सहसंबंध काय, याचं स्वरूप काय आहे ते स्पष्ट करत असताना ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायाच्या 22व्या श्लोकामध्ये शरीराचं स्वरूप कसं आहे हे सांगत असताना एका ओळीच्या माध्यमातून, एका श्लोकाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर ते प्रतिपादित केलेलं आहे. तो श्लोक असा आहे, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहणाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णान्यन्यानी संयाती नवानी देही. ह्याचा अर्थ काय आहे की ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण झालेली वस्त्र, जुनी झालेली वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आमचा जो काही जीवात्मा आहे तो जीवात्मा काय करतो तर जीर्ण झालेलं जे शरीर आहे ते शरीर सोडून देतो आणि दुसरे नवीन शरीर धारण करतो. मग आता चिंतनाचा विषय तुमचा आमचा असा आहे की ज्या वेळेला एखादा उत्सव येतो, एखादा सण येतो, एखादा महोत्सव येतो, त्यावेळेला आम्हाला नवे कपडे परिधान करण्यामध्ये आनंद होतो की दुःख होतो? तर निश्चितच नवे वस्त्र धारण करण्यामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण होत असतो. मग जन्माला येणं आणि मरणं ह्या ज्या काही प्रक्रिया आहेत, ह्या प्रक्रिया आपण टाळू शकत नाही. आता जन्म होणं म्हणजे नेमकं काय आहे तर आईच्या उदरामध्ये आपण असताना त्या गर्भामध्ये किंवा या देहामध्ये आत्म्याचा प्रवेश होणं म्हणजे जन्म आहे आणि शरीरातून आत्मा निघून जाणे म्हणजे मृत्यू आहे. पण मृत्यू हा अटळ आहे, सत्य आहे आणि ते कोणालाही चुकवता येत नाही आणि आत्तापर्यंत ते कोणी चुकवलेलंही नाही. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींनी तुम्हाला आम्हाला सांगितलं आहे की जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेठीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. जसं आत्मा आमचं जीर्ण झालेलं, वृद्ध झालेलं जे शरीर आहे ते सोडून देतो आणि नवीन शरीर धारण करतो. जरा, व्याधी, दुःख, मृत्यू ह्या ज्या वेदना आहेत, ह्या ज्या यातना आहेत, त्या केवळ आणि फक्त शरीराला आहेत. आत्म्याला कसल्याही प्रकारची व्याधी नाही, आत्म्याला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. ते सर्व दुःख कोण भोगतं तर आमचं शरीर भोगतं. पण शरीर आत्म्याच्या शिवाय असू शकत नाही, आणि शरीरामध्ये जोपर्यंत आमच्या आत्म्याचा वास आहे, आमच्या शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा वास्तव करतो आहे तोपर्यंतचे शरीर हालतं, चालतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही असणाऱ्या क्रिया आहेत त्या क्रिया आम्ही करू शकतो. एकदा का आमच्या शरीरातून आत्माचं परागमन झालं किंवा आत्मा आमच्यातून निघून गेला की हा देह राहत नाही, तर ते एक प्रेत होतं. शरीराचं असणार जे काय वास्तव्य आहे, शरीराचं असणार जे काय महत्त्व आहे, शरीराची जी काय हालचाल आहे, शरीरातलं जे काही चैतन्य आहे ती कुठंपर्यंत आहे तर जोपर्यंत आमच्या देहामध्ये आत्म्याचं वास्तव्य आहे तोपर्यंत. आत्मा निघून गेला, शरीर आडवं पडतं, त्या शरीराला बसवावं लागतं. मग त्याला एक नवीन नाव प्राप्त झालं. माणूस मेल्याच्या नंतर आप्तेष्ट एकत्र येतात, जमा होतात, गोळा होतात, अंत्यविधीचा कार्यक्रमाला प्रारंभ होतो आणि लोक म्हणतात ग्वाडीला बाहेर घ्या, ग्वाडीला आंघोळ घाला, ग्वाडीला बसवा. ती शरीर नाही, आता ती बॉडी झालेली आहे.
आणि बॉडीला मग दफन करायचं आहे. का दफन करायचं आहे, का दहन करायचं आहे त्याला? कारण आता त्याच्यामध्ये आत्मा राहिलेला नाही, ते आता प्रेतवत शरीर झालेलं आहे. आणि म्हणून मग त्याला आता वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार केले जातात. मग आता शरीराच्या संदर्भाने मी तुम्हाला सांगितलं की शरीर हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वाढत जातं. त्याला बालावस्था आहे, तारुण्यावस्था आहे, वृद्धावस्था आहे आणि एक वेळ त्याला मृत्यू आहे. म्हणजे शरीर हे कसं आहे, नश्वर आहे, अशाश्वत आहे, ते चिरकाल टिकणारं नाही. शरीरापासून वेगवेगळ्या प्रकारची आम्हाला फलप्राप्ती होणारी आहे. ती कोणती आहे? तर आमची मुलं बाळं, शेतीबाडी, हे आम्ही केलेली प्राप्ती आहे. पण आत्मा कसा आहे, तर आत्मा हा शाश्वत आहे. आत्मा कधीही नष्ट होणारा नाही. आत्म्याचं जे चैतन्य आहे ते चिरंतन राहणार आहे. आत्मा कधीही नष्ट होत नाही. ह्याची पुष्टी देण्याच्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या लगेच 23व्या आणि श्लोकामध्ये आत्म्याचंही स्वरूप आम्हाला सांगितलं. आत्मा कसा आहे तर त्याच्यासाठी श्लोक सांगितला. नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावकः न चैनम खेद यंत्यापो न शोषयती मारुतः. आत्म्याचं स्वरूप असं आहे. आत्मा कसा आहे, हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विशुद्धू म्हणून शास्त्रादिकी छेदू न घडे या. या आत्म्याला शस्त्राने तोडता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही, पाण्याने भिजवता येत नाही, वाऱ्याने सुकवता येत नाही. अशा प्रकारचा असणारा जो आत्मा आहे तो आत्मा शाश्वत आहे. पण आपल्यातला आत्मा निघून गेला की शरीर प्रेतवत झालं आणि विषयच असा दिला गेला की शरीर आणि आत्मा यांचा सहसंबंध जोडत असताना अगोदर शरीर. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये आम्ही अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा मिळवू शकतो, पुन्हा पुन्हा प्राप्त करू शकतो, त्याचा उपभोग घेऊ शकतो. परंतु एकदा काही शरीर मातीत गेलं तर पुन्हा शरीर मिळवता येत नाही. आणि परमार्थ करण्याच्यासाठी केवळ आम्हाला मानवी देहानेच परमार्थ करता येतो. तीर्थयात्रा असेल, भजन कीर्तन असेल, नाम जप असेल, ग्रंथांचं वाचन असेल, तीर्थयात्रा असतील, ही सर्व प्रकारच्या ज्या काही क्रिया आहेत त्या केवळ आणि फक्त या शरीराच्या माध्यमातून तुम्ही आम्ही करू शकतो. म्हणून शरीर माध्यम सर्व खलु साधनम असं म्हटलं गेलं. परमार्थ साध्य करायचा आहे, परमार्थ साधायचा आहे, तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, तर ते केवळ आणि फक्त शरीरानेच साध्य करता येते. शरीराच्या शिवाय इतर योनीच्या माध्यमातून, इतर जीवाच्या माध्यमातून ईश्वर प्राप्ती आणि भगवंताची प्राप्ती आम्हाला करून घेता येणे शक्य नाही. आणि म्हणून जोपर्यंत आमच्या या देहामध्ये परमात्म्याचा आत्म्याचा जो वास आहे, त्या आत्म्याच्या सहवासातूनच परमात्म्याला प्राप्त करून घेण्याच्यासाठी काय करता येईल ते करून घेणं गरजेचं आहे. पुन्हा आम्हाला काही साध्य करता येणार नाही. एका सुभाषितकाराने म्हटलेलं आहे, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यतत सर्व पुनर्लभ्यम शरीरम न लभ्य पुनः पुन्हा. गेलेला पैसा तुम्ही कमावू शकता, तुमच्यावरती राग आडले दुराडले मित्र तुम्ही जवळ आणू शकता, एखाद्या पत्नीच्या पश्चात दुसरी पत्नी तुम्ही आणू शकता, किंवा तुमचं राज्य साम्राज्य वैभव जर नाहीचं झालं असेल तर तेही तुमच्या सामर्थ्याच्या बळांवरती आपण मिळवू शकतो. एकमेव शरीर संपदा अशी आहे जी एकदा आपण जर गमावली तर ती कुठल्याही स्वरूपाने, कुठल्याही पद्धतीने, कोणत्याही साहित्याने, साधनाने ती आम्हाला मिळवता येणे शक्य नाही. आणि म्हणून ईश्वराने तुम्हाला आम्हाला हा जो देह दिलेला आहे तो देह सजवण्याच्यासाठी नाही,
नटवण्याच्यासाठी नाही, तर तो कशासाठी दिलेला आहे, कोणी दिलेला आहे, तर ज्याने कोणी तो तुम्हाला आम्हाला देह दिला आहे त्याला मिळवण्याच्यासाठी, त्याला प्राप्त करण्याच्यासाठी हे मानव देह तुम्हाला आम्हाला लाभलेला आहे. आणि म्हणून या मानवी देहाच्या साधनाने आम्ही एकच केलं पाहिजे की भगवंताच्या नामाचं स्मरण, भगवंतांच्या नामाचं चिंतन, तरच या जीवनाला सार्थ होणार. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणारे वेळोवेळा आला प्रश्न. आणि ईश्वराच्या प्राप्तीसाठी हा देह दिलेला आहे. मग आता शरीराची जी रचना झालेली आहे कशा पद्धतीनं झालेली आहे, शरीर मृत होतं, नष्ट होतं, म्हणजे जातं कुठं, तर ज्या पंचमहाभूतांपासून या शरीराची निर्मिती झालेली आहे त्या पंचमहाभूतांमध्ये हे शरीर विलीन होऊन जातं. कारण मुळातच या देहाची जी निर्मिती झालेली आहे ती पंचमहाभूतांपासून झालेली आहे. कारण शरीर हे पंचमहाभूतांपासून बनले. ते पंचमहाभूत कोणती आहेत? अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. या पंचमहाभूतांपासून आमचं शरीर तयार झालेलं आहे. ही पंचमहाभूते पंचतत्वांमध्ये विलीन होतात आणि शरीर नष्ट होतं. कारण शरीर हे नश्वर आहे. कारण ज्या पंचमहाभूतांपासून याची निर्मिती झालेली आहे, जसं की विश्वाची निर्मिती ही शून्यापासून झाली आणि शेवटी काय राहतं तर शून्यच राहतं, तसं ज्या पंचमहाभूतांपासून हा देह आम्हाला प्राप्त झालेला आहे तो देह पुन्हा पंचमहाभूतांमध्ये विलीन होतो, म्हणजे शरीर आमचं नष्ट होतं. म्हणजे 5 वेगवेगळी जी पंचमहाभूत आहेत, म्हणजे पंचमहाभूत कशा पद्धतीनं आम्हाला विलीन करून घेतात, तर पृथ्वी हे जे तत्व आहे, हे जे एक पंचमहाभूतापैकी आहे, ते पृथ्वी आप म्हणजे जलामध्ये समाविष्ट होतं. पृथ्वी तत्व जे आहे ती जलतत्वामध्ये काय होतं, सामावलं जातं, त्याच्यामध्ये नष्ट होतं. आणि मग जलतत्व कुठं जातं, तर आप म्हणजे जल, आणि हे जे जलतत्व आहे ते जलतत्व तेजामध्ये म्हणजे अग्नीमध्ये ते समाविष्ट होतं. म्हणजे पृथ्वी पाण्यात गेली, पाण्याला अग्नीने शोषून घेतलं, तर तेज आणि अग्नी जे आहे ते अग्नी काय होते, वायूला व्यापून घेतो. म्हणजे अग्नी वायूने व्यापला. आता वायू, तर वायू हा आकाशामध्ये व्यापला जातो, म्हणजे आकाश वायूला व्यापून घेतं. आणि अशा पद्धतीने मग पृथ्वी असेल, आप असेल, तेज असेल, वायू असेल, की सर्वच्या सर्व पंचमहाभूतामध्ये एकामध्ये एक विलीन होतात आणि मानवी शरीराचं असणारं अस्तित्व संपुष्टात येतं, शिल्लक काही उरत नाही. म्हणजे ही सर्व अशा प्रकारची पंचमहाभूत जी आहेत ती पंचमहाभूते एकमेकांमध्ये मिसळली जातात आणि शेवटी जे उरतं ते उरतं शून्य. असे हे पिंड ब्रह्मांड रूपातील जो त्याची उत्पत्ती आणि प्रलय होत जातो. आणि देह हा नश्वर आहे, देह हा नष्ट होणार आहे. आणि म्हणून वेद, पुराण, गीता यानुसार जसं शरीराचं स्वरूप आम्हाला सांगितलं गेलं, शरीराचं स्वरूप कसं आहे, नश्वर आहे, नष्ट होणार आहे, अशाश्वत आहे, त्याला व्याधी आहेत, दुःख आहे, अनेक प्रकारच्या व्याधींनी ग्रासलेलं ही शरीर आहे. भवरोगाचं ते माहेर घर आहे, अनेक प्रकारच्या आजाराला जडणारे आहेत. आत्मा कसा आहे, आत्म्याचं स्वरूप काय आहे, तर वेद, पुराण, गीता यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आत्मा हे अजरामर आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेद्यन्त्यापो न शोषयति मारुतः. आणि मग हिंदू धर्म मान्यतेनुसार जीवात्मा जो आहे तो 84 लक्ष योनी फिरल्याच्या नंतर आम्हाला मनुष्याचा देह प्राप्त होतो. आणि म्हणून हा जो देह आहे तो कसा आहे, अतिशय दुर्लभ अशा प्रकारचा आहे. दुर्लभ आहे
पण नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून संतांनी, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं, बाबांनो, देहाची प्राप्ती झालेली आहे ते तुमचं महत्भाग्य आहे, परंतु हे जे मिळालेलं आयुष्य आहे हळूहळू हळूहळू हळू नष्ट होऊ लागलेलं आहे. काळ तुमचा माप घ्यायला बसलेला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज आम्हाला सांगितलं, मिळालेला देह आहे जपून योग्य कारणासाठी त्याचा वापर करा. आयुष्य खातो काळ सावधान. दक्ष राहायला पाहिजेत आम्ही. मग आमचे जे संत आहेत, आमचे जे गुरु आहेत, ते आम्हाला काय करतात, तर आम्हाला आमच्या ध्येयापासून परावृत्त करत नाहीत, परंतु ही जी साधनं आहेत, आम्हाला लाभलेली जी काही शरीर आहे, जे पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत, यांना भगवत प्राप्ती करून घेण्याचं जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्याचा मार्ग आम्हाला सांगतात. साधनं बदलायची नाहीत आम्हाला. मिळालेली साधनं तीच ठेवायची आणि त्या साधनाने आमचं फक्त ध्येय बदलायचं. आमचं ध्येय वेगळं आहे. आम्ही काय ठरवलं, पैसा कमवणे, प्रॉपर्टी कमवणे, शेतीबाडी कमवणं, लक्षात बँक बॅलन्स वाढवणं, नको तिथं जाणं, नको ते पाहणं, नको ते करणं, नको ते ऐकणं. याच्यासाठी आम्ही हे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय वापरायला लागलो. संतांनी आम्हाला काय केलं, बाबांनो, तुम्हाला जी मिळालेली साधनं आहेत, जी ज्ञानेंद्रिय आहेत, जी कर्मेंद्रिय आहेत, ती बदलायची नाहीत, मात्र त्याच ज्ञानेंद्रियाने, त्याच कर्मेंद्रियाने तुमचं जे असणारं ध्येय आहे भगवंत प्राप्तीचं, ते तुम्हाला गाठायचे. मग काय करा, आज्ञा दिली त्या इंद्रियाला, जिभेला आज्ञा दिली, काय करा, संतांचं नामस्मरण करा. घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे पहारे तुम्ही सुख, मुख माझ्या विठोबाचे. कानांनी काय करायला सांगितलं, ईश्वराच्या नामाचं श्रवण करायला सांगितलं. हाताने काय करायला सांगितलं, दान करा, धर्म करा, टाळी वाजवा, टाळ वाजवा. पायाने काय करायला सांगितलं, तीर्थयात्रा करा, भगवंताच्या दर्शनाला जा, वारी करा. मग अशा पद्धतीने आहेत त्या साधनांनी जर आम्ही संतांनी सांगितलेल्या मार्गाने वाटक्रमण करायला लागलो तर निश्चितच स्वरूपामध्ये भगवंताची प्राप्ती आम्हाला झाल्याशिवाय राहत नाही. कारण संतांनी आमच्यावरती खूप मोठे उपकार केलेले, आम्हाला खूप चांगला मार्ग दाखवून दिलेला आहे. परंतु आमचं झालेलं काय आहे की संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर आम्ही चालायला लागलो तर निश्चित भगवंताची प्राप्ती आम्हाला होणारी आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो हे आमचं महत्भाग्य आहे. कारण आम्हाला संतांचा सहवास लाभला, कारण ग्रंथांच्या माध्यमातून संतांचा सहवास लाभणार आहे, संतांच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती होणारी आहे. म्हणून भगवंताला प्राप्त करून घ्यायचे असेल तर संतांना जवळ करा, संतांना जवळ करायचं असेल तर ग्रंथांना जवळ करा, ग्रंथांना जवळ करायचं असेल तर त्या पंथांना जवळ करा. म्हणून आमचे जे संत आहेत भगवंताकडे जाण्याचा पंथ आम्हाला दाखवण्याचं काम करतात. आणि म्हणून आहे तोपर्यंत जे शरीर आम्हाला लाभलेलं आहे त्या शरीराच्या माध्यमातून, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या माध्यमातून एकच आम्हाला आमचं साध्य ठेवायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे, एकच आम्हाला टार्गेट पूर्ण करायचं आहे. ते टार्गेट म्हणजे जर काय असेल तर ज्याच्यासाठी हा नरदेह आम्हाला प्राप्त झाला त्याला मिळवण्यासाठी ह्याला झिजवलं पाहिजे. कारण संतांनी सांगितलं, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आणि आम्हाला क्षणोक्षणाला विचारपूर्वक पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे की मी करायला लागलो तर काय करायला लागलो, मी जायला लागलो ते ठिकाणी योग्य आहे की अयोग्य आहे, मी जे पाहू लागलो ते पाहण्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे, मी जे काही ऐकतो आहे त्याच्याने माझं स्वार्थ होणार आहे का, माझं काही अनर्थ होणार आहे, ह्याही गोष्टीची आम्हाला जाणीव असली पाहिजेत. आणि दिले डोळे म्हणून काही पाहायचं नाही, खायला मिळतं म्हणून काही खायचं नाही, पाय दिलेत म्हणून कुठेही जायचं नाही. म्हणून आम्हाला योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, सार काय आहे, असार काय आहे ते कळवून घेऊन आमच्या जीवनाची वाटचाल करणं अत्यंत आवश्यक आहे. का, कारण मिळालेला जो देह आहे तो देह बहुकष्टाने, पूर्वीच्या जन्मात आमचं काहीतरी पुण्य आहे, त्या पुण्याच्या संचितामुळं हा नरदेह
प्राप्त झाला, तो आम्ही असाच गमवला तर? म्हणून पूर्वपुण्याईमुळे देह मिळाला आहे आणि म्हणून त्या देहाला आम्ही सत्कार्य लावलं पाहिजेत. आणि हे तुम्हाला आम्हाला कळण्याच्यासाठी संत वेळोवेळा पुन्हा पुन्हा आम्हाला सांगतात. का सांगतात? कारण त्यांना आमचा कळा येतो. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणूनही कळवळा येत असे. संत तुमच्यासाठी आमच्यासाठी रात्रंदिवस तळमळ करतात की या माझ्या भक्तांचं, या सामान्य जीवाचं काय होईल. या विचाराने, या चिंतेने संत रात्रंदिवस जागे असतात, झोपत नाहीत. का झोपत नाहीत? तर तुम्हाला आम्हाला झोपलेल्या जाग करण्याच्यासाठी संतांना जागं राहावं लागतं. आलं लक्षात? आणि म्हणून संत जागे राहतात. सुखिया सब संसार है, खाए और सोए, दुखिया कबीर है, जो जागे और रोए. संत जागे राहतात, संत रडतात. जाग राहण्याचं काय कारण आहे, रडण्याचं काय कारण आहे? तर आमचं कसं होईल चिंतेमुळं रडतात आणि आम्हाला जाग करण्यासाठी जागे राहतात. आम्ही जागे राहतो, आम्हीही जागतो. रात्राच्या रात्र जागतात लोक. कशासाठी? लोकांचे शेतातलं चूर आणण्यासाठी, लोकांचे इथं जाऊन चोरी करण्यासाठी आम्ही जागतो. आणि संत आम्हाला जागवण्यासाठी. आणि म्हणून संतांचे आमच्यासाठी खूप उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवित हा पायी जीव थोडा. अशा या संतांच्या पायांवरती त्यांच्या ऋणातून उतराई होण्याच्यासाठी जर आम्ही जीव जर त्यांच्या पायावर ठेवला तरी ह्या संतांच्या ऋणातून आम्ही उतराई होऊ शकत नाही. इतके उपकार संतांचे तुमच्यावरती आणि आमच्यावरती झालेले आहेत. मग हा जो सर्व जीवनभराचा जो काय आटापिटा आहे तो आम्ही कशासाठी करायला लागलो? सुखी मिळवण्याच्यासाठी, मनाला शांती मिळण्याच्यासाठी. एक लक्षात घ्या, कितीही चांगली आर्थिक स्थिती निर्माण झाली, सुदृढ मनस्थिती निर्माण करण्याच्यासाठी अध्यात्माचीच आवश्यकता आहे, अध्यात्माचीच कास धरावी लागते. आणि म्हणून या 84 लक्ष योनीमध्ये हा जीव फिरून 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 आम्हाला मानवदेह प्राप्त झालेला आहे. आणि या 84 लाख योनीमध्ये 30 लक्ष लाख किडे मकोडे आहेत, 27 लाख पक्षी आहेत, 14 लाख जलचर आहेत, जीवजंतू 9 लाख आहेत, देवता मनुष्य पशु 4 लाख. अशा एकूण या 4 खाणीमधून 84 लक्ष जीव ही जन्माला आलेले आहेत. आणि म्हणून हा नरदेह अत्यंत दुर्लभ असा आहे. म्हणून जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यात भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानलं जातं. म्हणून हे शरीर कसं आहे? गौण आहे. श्रेष्ठ कोण आहे? जीवात्मा आहे, भगवंत आहे. आणि जो संपूर्ण शरीराला व्यापून आहे तो अविनाशी आहे. जो अविनाशी आहे त्याला आत्मा असं म्हणतात. आणि या सबंध शरीरामध्ये व्यापून असणारा, या शरीराचा चलनवलन घडून आणणारा जो आहे तो आहे आत्मा. आणि त्याचा कोणीही नाश करू शकत नाही. अशा पद्धतीने शरीर आणि आत्म्याचा हा सहसंबंध जोडला गेलेला. जीवाचा परिणाम किती आहे? आपण म्हणतो की मनुष्य मेला. मेला म्हणजे काय झालं? शरीरातला जो आत्मा आहे तो आत्मा निघून जातो. मग आत्ता पण कुणी पाहिला का की आत्मा ह्या वाटेने गेला, आत्मा माझ्या समोरूनच गेला, मी त्याला माझ्या डोळ्यांनी पाहिलं असतं तर पकडता आलं असतं, मग आत्म्याला लोकांनी जाऊ दिलं नसतं का नाही? परंतु आत्म्याचं जे असणारं प्रमाण आहे ते कसं आहे? अतिशय सूक्ष्म प्रमाण आहे. हे जे तुम्हाला डोळ्यांनी पाहता येत नाही, म्हणून पकडता येत नाही. सध्याची अवस्था तुम्ही आम्ही पाहू लागलो. आज संबंध भारत देशासह जग एक अदृश्य अशा प्रकारच्या जीवाणूंच्या प्रादुर्भावाने ग्रासलेला आहे.
संबंध जगातले अनेक शास्त्रज्ञ संशोधक या आजारांवरती लस शोधण्याचं कार्य करत आहेत, प्रयत्न करत आहेत, मात्र अपयशी ठरलेले. त्याचं काय कारण आहे? कारण ते जीवाणूंची लक्षणं काय आहे, त्या रोगाची लक्षणं काय आहेत ही ज्ञात न झाल्या कारणाने त्याच्यावरती कसल्याही प्रकारचं औषधोपचार उपलब्ध झालेलं नाही. तरीसुद्धा 100च्या 1000च्या पटीत नाही, लाखांच्या पटीमध्ये जगातून माणसं मरायला लागलेली. एक सत्य आहे काय की अदृश्य असणारा एक सूक्ष्म जीवाणू लक्षावधी माणसांना मारू शकतो, याच्यावरती आमचा विश्वास बसलेला आहे. आम्ही ते मानायला लागलो. काय मानायला लागलो? जरी तो विषाणू आम्ही पाहिला नाही, जरी कोरोनाचा जीवाणू आम्ही पाहिला नाही, तरीही तो लाखावरती माणसं मारायला लागला आहे हे सिद्ध झालं. आम्ही मानायला लागलो आणि आज आमचा जीव मोठीमध्ये धरून आम्ही घरामध्ये अडकून पडायला लागलो. म्हणजे त्या जीवाणूवरती तुमचा विश्वास आहे, परंतु अदृश्य स्वरूपामध्ये असणारा भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला वाचवू शकतो याच्यावरती आमचा विश्वास बसत नाही. हे खऱ्या अर्थाने सांप्रदायाचं दुःख. देव कुठं आहे म्हणतो आम्ही, दाखवा म्हणतो. आता दाखवण्याची वस्तू नाही. देवाला प्राप्त करून घेण्यासाठी भाव असावा लागतो, भक्ती असावी लागते, साधना असावी लागते आणि त्याच्याच योगाने भगवंताची प्राप्ती होते. भगवंत दाखवण्याची वस्तू नाही, ती मिळवण्याची आहे. मग ती मिळवण्यासाठी काय करा? ध्यान, धारणा, साधना, जप, तप, नामस्मरण करा. लोक म्हणतात की आम्ही एवढे शिकलो, एवढे डिग्र्या प्राप्त केल्या, एवढ्या सर्टिफिकेट मिळवले, एवढं ज्ञान आम्ही मिळवलं, मग आम्हाला देव का प्राप्त झाला नाही, का दिसला नाही? कारण देव हा फक्त ज्ञानाने कळतो आणि मिळवण्याच्यासाठी भाव लागतो. आमच्याकडे भावच नसेल, ज्ञान आहे, तर ज्ञानाने देव पावत नाही. ज्ञानाने फक्त कळतो, जाणीव व्हायला लागते, पण ते मिळवण्याच्यासाठी भाव गरजेचा. लोक असं म्हणतात की आम्हाला ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. अख्खी ज्ञानेश्वरी आम्ही पाठ केली, आमच्या पिढ्या गेल्या मातीत. कशाने? ज्ञानेश्वरी वाचून. ज्ञानेश्वरीचे पानं गेले फाटून, ज्ञानेश्वरी वाचून. विचारलं ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय काय? वाचली आम्ही. कळली का? नाही कळली. मग का नाही कळली? तुमच्यासमोर ज्ञानेश्वरी पिढ्या वाचत आलात. ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं, कोणता मार्ग सांगितला, कसं वागावं काय सांगितलं, कळलं का? आपल्याला नाही कळलं. का नाही कळलं? कारण वाचत असताना अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे. म्हणून नामदेवराय म्हणतात ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी. किंवा तुकाराम महाराज म्हणतात भावे धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. कुणावरी? त्याच्यावरती हरीची कृपा होईल. त्याच्यावर म्हणजे जो भाव धरून किंवा भावयुक्त अंतःकरणाने ज्ञानेश्वरी वाचतो त्याच्यावर. आणि म्हणून नुसती ज्ञानेश्वरी वाचून उपयोगाचं नाही, तर त्याच्यातून वाचलेल्या ओवीचं चिंतन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे आणि त्या ओवी आम्ही आचरणात आणल्या पाहिजेत. तर खऱ्या अर्थाने त्या ज्ञानेश्वरी वाचण्याचा फायदा ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत आम्हाला करून घेता येऊ शकतो. आणि म्हणून आत्म्याचं स्वरूप सांगत असताना की आत्मा कसा आहे हे सांगत असताना प्रमाण सांगितलं. केशाग्र शतभागस्य शतांश सादृश्यात्मक जीवा सूक्ष्म स्वरूपोयम संख्यातीतो हि चित्कनम. केसांच्या वरच्या अग्रभागाचे जर 100 भागामध्ये विभाजन केलं आणि त्या अशा प्रत्येक भागाचं पुन्हा 100 भाग केले, तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा एक परिमाण किंवा आकार होईल, इतका तो सूक्ष्म आत्मा आहे. सूक्ष्म आहे परंतु शाश्वत आहे, चिरंतन आहे. म्हणून आत्म्याचा आकार परमाणुरूप आहे आणि त्याला पूर्ण
बुद्धीद्वारेच जाणता येतं. कारण आकाराने सूक्ष्म आहे. त्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पूर्ण बुद्धी असावी लागते. आणि म्हणून हा परमाणुरूप असणारा जो आत्मा आहे तो 5 प्रकारांच्या प्राणांमध्ये व्यापून राहतो. जसं हे शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, तसं पंचप्राण आहेत आमचे. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. आणि म्हणून या पंचप्रकारच्या प्राणांमध्ये तरंगणारा जो आत्मा आहे तो हृदयामध्ये आमच्या स्थिर असतो आणि देहधारी जीवांच्या संपूर्ण शरीरावरती त्याचा प्रभाव पसरला असतो. या देहधारी जीवांवरती आत्म्याचा प्रभाव आहे आणि त्याच्या प्रभावाच्या अनुषंगाने आम्ही काय करतो तर आमच्या पूर्ण शरीराचे असणारे कार्य ते करत राहतो. आणि म्हणून या ठिकाणी स्वभावताच भौतिक शरीर हे नश्वर आहे. भौतिक शरीराचा जो स्वभाव आहे तो नश्वर आहे. त्याचा केव्हाही नाश होऊ शकतो. तो काळाचा प्रश्न आहे. त्या शरीराचा नाश केव्हा करायचा हा काळाचा प्रश्न आहे. तो काळ ठरवणार आहे. वेळ आली, तुमचा काळ आला की शरीराचा नाश होणार. म्हणजे शरीर अशाश्वत आहे. परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूलाही दिसू शकत नाही. म्हणजे दिसत नाही, त्याला मारता येत नाही, त्याला पकडता येत नाही. आणि म्हणूनच आत्मा हा अजरामर आहे. सध्याच्या परिस्थितीशी अगदी मिळते जुळतं उदाहरण आहे ते की या कोरोनावरती आम्ही मात का करू शकत नाही किंवा त्याच्यावरती आम्ही विजय का मिळवू शकत नाही. तर इतका सूक्ष्म आहे की तो आम्हाला दिसू शकत नाही. आम्ही त्याला पकडू शकत नाही. मग जोपर्यंत आम्ही त्याला पकडणार नाही तोपर्यंत त्याला मारणार कसं. मारायच्यासाठी हल्ला करण्यासाठी किमान त्याला आम्ही पकडावं तर लागेल, धरावं तर लागेल. परंतु ते सापडत नाही, दिसतच नाही. म्हणून आम्हाला त्याच्यावरती विजय मिळवता येत नाही. म्हणून परमात्म्याचा हा जो सूक्ष्म अंश आहे त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो. आत्मा हे काय आहे? परमात्म्याचा सूक्ष्म अंश आहे. प्रत्येक जीवाच्या कर्मानुसार त्याच्या प्रारब्धानुसार त्या आत्म्याला एक वेगळ्या प्रकारचं भौतिक शरीर प्राप्त होत असतं. कुणाला कोणत्या पशूचं, कुणाला कोणत्या प्राण्यांचं, कुणाला कोणत्या जीवाचा ते देह प्राप्त होईल. आणि म्हणून धार्मिक तत्वाचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही ज्या प्रकारच्या तत्वांचं पालन करतो, ज्या प्रकारच्या तत्वांचं आम्ही आचरण करतो त्या प्रकारचा देह तुम्हाला प्राप्त होणारा आहे. आणि म्हणून संतांच्या आमच्यावरती खूप उपकार आहेत की ज्याच्यामुळं आम्हाला भगवंताला प्राप्त करून घेण्याचा मार्ग सुखकर झाला. आणि लोकांचा विश्वासच बसत नाही ईश्वरावरती. कुठं देव आहे, देव काय करतो, देव कशाने भेटतो, नको नको त्या प्रकारच्या विनाकारण शंका मनामध्ये निर्माण करत असतात. कारण माणसांच्या मनामध्ये फक्त आसक्ती निर्माण झालेली आहे. मला हे हवं आहे, ते हवं आहे, हे पाहिजे, ते पाहिजे. प्रत्येक बाबतीमध्ये एक आसक्ती, माया ज्याला आम्ही म्हणू, ती निर्माण झालेली आहे. म्हणजे एका ठिकाणी एका सुभाषितकारांनी म्हटलं की आसक्ती आसक्ती है लेकिन जा नहीं सकती क्योंकि उसका नाम ही आसक्ती है. आसक्ती एक अशी प्रवृत्ती आहे, अभिलाषा एक अशी प्रवृत्ती आहे की ती फक्त येऊ शकते पण जाऊ शकत नाही, कारण तिचं नावच आहे आसक्ती. ज्या दिवशी आमच्या मनातून ती आसक्ती नाहीशी होईल इतर गोष्टींच्या बाबतीतली, त्या दिवशी निश्चित स्वरूपामध्ये परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा मार्ग सुकर होईल. संतांचे आम्ही आभार मानले पाहिजे. आज ज्ञानेश्वरी हा काय आहे तुम्ही केवळ ग्रंथ म्हणून नाही तर साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचं अस्तित्व या ज्ञानेश्वरीमध्ये वसलेलं आहे. ज्या ज्यावेळी आम्ही ज्ञानेश्वरी समोर घेतो, वाचायला लागतो, त्या त्यावेळेला आम्हाला त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरीचे स्पंदन ऐकायला आली पाहिजे. इतका भाव त्या ज्ञानेश्वरीच्या
विषय आमच्या मनावर निर्माण झाला पाहिजे. तर ज्ञानेश्वर जन्माला आले नसते तर कदाचित ज्ञानेश्वर तुम्हाला आम्हाला कळली नसती, जीवनाचा अर्थ तुम्हाला आम्हाला कळला नसता. आणि म्हणून जर मुक्ताबाईंनी त्यावेळेला ताटीचं दारच उघडलं नसतं तर ज्ञानोबा राय यांनी ज्ञानेश्वरीचं ताट ते तुमच्या आमच्या ताटामध्ये वाढलंच नसतं. की ज्ञानेश्वरीचं जे ताट आहे तुमच्या आमच्या ताटामधलं ते आमच्या समोर आणण्यासाठी मुक्ताबाईंनी त्यावेळेला त्या ताटीचं दार उघडलं. आणि म्हणून ज्ञानेश्वरांच्या मुखातून ज्ञानेश्वरी या ठिकाणी निर्माण झाली. पण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले जे कार्य आहे ते ठराविक एका आळंदीपुरत्या किंवा दिहुपुरत्या लोकांच्यासाठी केलेलं आहे का? तर सर्वसामान्य जीवांच्यासाठी, सर्वसामान्य जीवांच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्या समोर हा ग्रंथ निर्माण केला. म्हणून आम्हाला एकच लक्षात ठेवायचे, जर आयुष्यामध्ये या नरदेह आहे मध्ये जीव आहे तोपर्यंत जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आम्हाला अगोदर संत कळले पाहिजेत. कारण संतांच्या सहवासाने ग्रंथ कळणार आहेत. संत आणि ग्रंथ कळले की आम्हाला योग्य पंथ लाभणार आहे. आणि योग्य पंथाने, योग्य मार्गाने, योग्य रस्त्याने आम्ही जर चालायला लागलो की निश्चितच भगवंताची प्राप्ती होणारी आहे. पण भगवंत प्राप्तीसाठी आम्हाला संत ग्रंथ आणि योग्य अशा प्रकारच्या पंथानेच जावं लागणार आहे. याचं स्मरण आम्हाला असणं, याची जाणीव आम्हाला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अवस्था काय झालेली आहे की आम्हाला भगवंत आहे हेच मुळामध्ये मान्य नाही. आम्ही त्याला ओळखायलाच तयार नाही. आणि म्हणून दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन दुनिया का मालिक तुम्हें मानता है क्योंकि वो जानता है कि यह बंदर मैंने ही बनाया है. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला ज्यांनी जन्माला घातलं त्याला तुमची आमची ओळख असू शकत नाही का? तो आम्हाला ओळखत नाही का? तर आम्ही सर्व भगवंताची लेकरं आहोत. बापाला सर्व लेकरांची जाण असते. बाप लेकरांना ओळखतो. जरी लेकराने बापाला विसरलं पण बापाला माहिती आहे हे आपली औलाद आहे, ह्याला आपण जन्माला घातलेला आहे, ह्याला सुधारण्याचं आपलं कर्तव्य आहे, ह्याची जाणीव त्याला असते. तसं दुनिया तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन दुनिया का जो मालिक है वो तुम्हें मानता है क्योंकि वो जानता है कि यह बंदर मैंने ही बनाए हुए दुनिया में रहता है. आणि जी जग ही दुनिया ज्यांनी बनवली त्या दुनियेमध्ये तुम्ही आम्ही राहत आहोत. आणि मग हिची पूर्ण जाणीव त्या भगवंताला आहे. अशा भगवंताला प्राप्त करून घेण्याच्यासाठी या मानवी नरदेहानेच त्याची प्राप्ती आम्ही करून घेऊ शकतो. त्याच्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे तर निश्चित स्वरूपामध्ये संतांचा सहवास, संतांची संगती आणि संतांनी सांगून दिलेल्या मार्गाने या जीवन क्रमणाची वाटचाल आम्ही करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी संत लिहितात काय तर ग्रंथ लिहिण्याचं काम कोण करतं? संत करतं. म्हणून संत लिहितात ग्रंथ. मग ग्रंथ काय करतात तर ग्रंथ दाखवतात आम्हाला योग्य पंथ, की कोणत्या पंथाने आम्ही गेलं पाहिजे, कोणत्या मार्गाने आम्ही वाटचाल चालू केली पाहिजे. हे पंथ दाखवण्याचं काम ग्रंथ करतात. ग्रंथ लिहिण्याचं काम संत करतात. मग तो पंथ काय करतो तर पंथ जो आहे योग्य मार्गाने आम्ही जर गेलो, योग्य पंथाने आम्ही जर गेलो तर तो जो असणारा पंथ आहे तो भगवंताची प्राप्ती करून देतो. ठीक आहे म्हटले. मग आम्हाला संत कळला, ग्रंथ कळला, पंथही कळला आणि भगवंतही भेटला. मग काय करतो भगवंत तर भगवंत करतो जन्म मरणाच्या दुःखाचा अंत. जन्म मरणाचं जे दुःख आहे याच्यापेक्षा दुसरं मोठं दुःखच या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणतंही नाही. पण या सर्वांचा मूळ पाया जर काय असेल, भगवंताला प्राप्त करून घेण्यापर्यंतचा जो पाया असेल तर तो काय आहे तर ते संत आहे. संतांमुळंच भगवंताची आम्हाला प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणून हे जे भगवंत आहेत हे जन्म मरणाच्या दुःखाचं आम्हाला दूर करतात. संसाराचं दुःख म्हणजे काय आहे
तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे जे दुःख आहे हेच मुळामध्ये महादुःख आहे. सर्वात मोठं दुःख म्हणजे जन्म आणि मरण. जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण. लोकांना विचारलं तुम्ही का जिवंत आहे, तर मरण येत नाही म्हणून जिवंत आहे. कारण मरण आपल्या हातात नाही, जन्मने हातात नाही. आणि म्हणून जन्मनं जरी हातात नाही, मरण टाळता येत नाही. मरण्याच्या पूर्वी पुन्हा जन्माला जीवू नये असं जर वाटत असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे, भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आता शेवटी तुम्हाला मी 5 मिनिटामध्ये सांगेन की शरीर आणि आत्मा या दोघांचं स्वरूप आम्हाला पाहिजे. आता शरीर कसं आहे तर परिवर्तनशील आहे. शरीर हे बदलत जाणार आहे. जन्माला आल्याच्या नंतरची आमची अवस्था, बालपण, पुन्हा तारुण्य, पुन्हा वृद्धापकाळ, ती परिवर्तन बदलत जाणार आहे. शरीराची जी ठेवण आहे, जी रचना आहे, जे आकार आहे, उंची आहे, जाडी आहे, हे बदलत जाणार आहे. पण आत्मा कसा आहे, अगदी स्थायी आहे. ना उंची वाढणारी आहे, ना वजन वाढणारा आहे, ना जाडी वाढणारी आहे. तो स्थायी आहे, स्थिर आहे. शरीर कसं आहे, वाढतं. आत्म्याला वाढ नाही, त्याचं खुंटणही नाही. शरीर हे अशाश्वत आहे, बिनभरोशाचं आहे. मातीचं हा पुतळा आहे, मातीत जाणार आहे. पण आत्मा मात्र शाश्वत आहे, तो कधीही नष्ट न होणार आहे. शरीर काय आहे, एक प्रकारची शक्ती आहे, काम करण्याची शक्ती आहे. या शरीरामुळे आम्ही कार्य करू शकतो. परंतु आत्मा सर्व शक्तिमान आहे आणि शक्तीला कार्यरत ठेवण्याचं काम हे शक्तिमान करतो. जसे की शरीर म्हणजे काय आहे, एक सेवक आहे. आता सेवक काय करतो, मालकाने सांगितलेली कामं सेवक करतो का सेवकाने सांगितलेली कामं मालक करतो? अजिबात नाही. आणि शरीर हे सेवक आहे आणि आत्मा हा त्याचा स्वामी आहे, मालक आहे, अधिपती आहे. आत्मा त्याला आदेश देतो आणि म्हणून शरीर काम करतं. किंवा शरीराला आपण शिष्य जर म्हटलं तर आत्मा हा गुरु आहे. शरीर हे कसं आहे, विनाशी आहे. विनाशी म्हणजे विनाश पावणार आहे. आणि आत्मा अविनाशी आहे. शरीर मोठं आहे. आता लोकांच्या घरात जशी रानकी वाढायला लागली, वरच्यावर मोठे व्हायला लागले लोक. कशाने, खायनं बसणं, खाण्याने बसणं. का, घरामध्ये बसून पोट पुढे यायला लागलं आणि बाहेर गेले की नेटचा प्रॉब्लेम आला. असो, तर अगदी थोडक्यामध्ये आता समारोप करत असताना की शरीर हे कसं आहे, नश्वर आहे, नाश पावणारा आहे. आत्मा मात्र अविनाशी आहे. दुसरा काय फरक आहे शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये, तर शरीराला जन्म आहे आणि मृत्यू आहे. शरीर जन्माला येतं आणि शरीर मरतं. पण आत्मा जन्म आणि मरणातीत आहे. जन्मच नाही त्याला मरणाचा प्रश्न येत नाही. कोण मरतं, तर जो जन्माला येतो तो मरतो, त्याचा मृत्यू आहे. आत्मा जन्माला येत नसल्या कारणाने अजन्म आहे, मरणातीत आहे आणि म्हणून त्याला मृत्यू नाही. शरीरापासून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची उपफले मिळतात. त्या शरीरामुळंच आमचा संसार पुढं चालतो. संसार वेलीवरती अनेक पुष्प, फुलं, फळं जन्माला येतात, ती म्हणजे लेकरं बाळं. हा शरीराचा धर्म आहे. कीर्तन बी झालं. दूषित वातावरणामुळं कदाचित या ठिकाणी नेटमध्ये खंड पडायला लागला आहे. असो, तर अशा पद्धतीनं तुम्हाला आम्हाला भगवंताच्या कृपेने काहीतरी पुण्याने हा मानवी देह मिळालेला आहे. जोपर्यंत हे आपल्याला मानवी देह प्राप्त झालेला आहे, त्या साधनाने आपण सर्वांनी भगवंताची प्राप्ती करून घ्यावं. तुम्हा सर्वांना त्या भगवंत प्राप्ती करून घेण्याचा छंद लागावा. संतांचा सहवास, ग्रंथांचं वाचन, योग्य पंथाने मार्गक्रमण करून भगवंताची प्राप्ती तुम्हाला आम्हाला हो. आणि तुमच्या जीवनातलं जे काय दुःख आहे, जे काय दारिद्र्य आहे, जे काही चिंता आहेत, त्या सकळ नष्ट व्हाव्यात आणि पांडुरंग परमात्म्याची कृपा तुमच्यावरती व्हावी. तुमच्या जीवनातलं दुःख, दारिद्र्य हे नाहीसं व्हावं, अशा प्रकारची मंगलमय प्रार्थना
भगवंतांच्या चरणी समर्पित करून या साईनाथ महाराजांच्यामुळं तुमच्यासमोर येण्याचा योग आला, त्याबद्दल साईनाथ लंगडे त्यांची